SYBA जनरल या विषयाच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये सर्वप्रथम तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मागील लेक्चरला आपण प्रकरण क्रमांक 4 मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध म्हणजे छत्रपती संभाजी महाराज आणि मराठ्यांचं स्वातंत्र्य युद्ध किंवा छत्रपती संभाजी महाराज ते मराठ्यांचं स्वातंत्र्य युद्ध हे प्रकरणाचं नाव आहे. आणि त्या अंतर्गत आपण छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांची कारकीर्द, त्यानंतर छत्रपती राजाराम महाराज आणि त्यांची कारकीर्द, आणि म्हणजे थोडक्यात काय, मराठ्यांचं स्वातंत्र्य युद्ध हे 3 टप्प्यामध्ये विभागलं गेलेलं आहे. पहिला जो कालखंड आहे किंवा पहिला जो टप्पा आहे तो म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. त्यानंतर आहे दुसरा जो कालखंड किंवा दुसरा जो टप्पा आहे तो म्हणजे छत्रपती राजाराम महाराज, आणि तिसरा जो टप्पा आहे तो म्हणजे महाराणी ताराबाई. म्हणजे आपण बघितलं की अतिशय धावपळ, दगदग यामुळं शरीरावर एक विपरीत परिणाम होऊन राजाराम महाराजांचा सिंहगडावर मृत्यू झाला 3 मार्च 1700. मी तुम्हाला काल 3 मार्च सांगितले, पण काही ठिकाणी 3 मार्च असा उल्लेख आहे, काही ठिकाणी 2 मार्च असा देखील उल्लेख आहे. पण ग्राह्य म्हणजे महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश मंडळ निर्मित जो काही विश्वकोश आहे त्यामध्ये जी तारीख दिलेली आहे 2 मार्च 1700 या दिवशी राजाराम महाराजांचा मृत्यू झाला. मग या राजारामांच्या मृत्यूनंतर मराठ्यांचं जे राज्य आहे ते आपण भुईस मिळवू अशी आशा कुणाला होती? औरंगजेबाला. परंतु झालं काय, म्हणजे राजारामांच्या मृत्यूनंतर त्यांची जी पत्नी होती ताराबाई हिने स्वराज्याचा जो गाडा होता तो अतिशय यशस्वीपणे पुढे चालवलेला दिसतो. म्हणजे पुढे काही वर्ष तिच्या प्रेरणेने काय, महाराष्ट्राच्या घराघरामध्ये एक स्वातंत्र्य युद्धासाठी पिढ्या ज्या होत्या त्या तयार झालेल्या दिसतात. म्हणजे मराठ्यांच्या स्वातंत्र्य युद्धातील तिसरा टप्पा जो आहे तो म्हणजे कोणी सांभाळलेला आहे? थोडक्यात तर महाराणी ताराबाई. म्हणजे मराठ्यांच्या इतिहासात या ताराबाईंचं जे स्थान आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. त्यांचे जे पराक्रम आहे, त्यांचं जे शौर्य आहे ते मराठ्यांच्या इतिहासासाठी किंवा महाराष्ट्राला प्रेरणादायी असं ठरतं. आता मग ताराबाईंचं पूर्वचरित्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वामिनिष्ठ जे सेवक होते हंबीरराव मोहिते यांची ती कन्या ताराबाई. म्हणजे त्यांचा जन्म 1675च्या दरम्यान झालेला होता. म्हणजे वयाच्या 10व्या वर्षीच त्यांचा विवाह जो होता तो राजाराम महाराजांशी झालेला होता. मग अगदी त्यांच्या वैवाहिक जीवनाचा विचार केला तर फारसं राजाराम महाराजांच्या धावपळीचा जो काळ होता त्यामुळे त्यांना वैवाहिक सौख्य जे होतं ते फारसं लाभलेलं नाही. म्हणजे 1696 मध्ये त्यांना एक पुत्ररत्न झालं, म्हणजे त्याचं नाव ठेवण्यात आलं दुसरा शिवाजी. आणि त्याच्यानंतर पुढं त्यांना आणखी 2 वर्षांनी एक मुलगी देखील झालेली होती. म्हणजे स्वराज्याचा कारभार या ताराबाईंनी कसा सांभाळला, म्हणजे साधारणतः 1699ला साताऱ्याच्या किल्ल्याला औरंगजेबाने काय वेढा दिला. पण मग 2 मार्च 1700 रोजी राजाराम महाराजांचं निधन झालं आणि इथे मोगल मराठा संघर्षाचा दुसरा जो टप्पा होता त्याचा कुठेतरी शेवट झालेला दिसतो. मग या तिसऱ्या लढ्याचं जे नेतृत्व, तिसऱ्या टप्प्याचं जे नेतृत्व होतं ते कोणी केलं? तर या ताराबाईंनी केलं. मुळात हंबीरराव मोहितेंसारख्या पित्याचा एक कर्तबगार वारसा यांच्याकडे होता. राजारामांच्या मृत्यूनंतरही संभाजींचा मुलगा शाहू हा मोगलांच्या कैदेत होता. म्हणजे राजारामाच्या ताराबाई या पत्नीपासून झालेला पुत्र म्हणजे कोणता? दुसरा शिवाजी, आणि राजेशबाई यांचा जो होता तो दुसरा संभाजी. म्हणजे असं दोघंही अल्पवयीन होते. मग आता छत्रपती पद सांभाळायला कोणीही पुरुष नव्हता. पण मग या ताराबाईंनी काय केलं, परिस्थितीचं गांभीर्य त्यांनी लक्षात घेतलं आणि आपला मुलगा जो आहे दुसरा शिवाजी याच्या नावाने राज्याभिषेक केला आणि राज्याची जी काही सर्व सत्तासूत्र होतं ती त्यांनी आपल्या हातात घेतलेली दिसतात.
म्हणजे अशा प्रकारे त्यांनी स्वराज्याचा जो कारभार होता तो अतिशय यशस्वीपणे पुढील काळामध्ये देखील त्यांनी चालवलेला होता. आता त्यानंतर आहे समजा मराठ्यांचं नेतृत्व. जे महाराणी ताराबाई यांनी काय केलं, वैधव्याचं दुःख अगदी बाजूला ठेवलं आणि जे काही प्रमुख मराठा सरदार होते यांना आपल्या मदतीला घेतलं आणि राज्याचं नेतृत्व करण्यास त्यांनी पुढील काळात सुरुवात केलेली दिसते. म्हणजे मोगल सेनापती त्या साताऱ्याच्या किल्ल्याला वेढा देऊन बसलेला होता. मराठ्यांचं बरंच नुकसान होत होतं. यावेळी महाराणी ताराबाईंनी काय केलं, थोडीशी एक वेगळी नीती अवलंबली. म्हणजे एखादा जर काय किल्ला असेल समजा तर तो वर्षभर लढवायचा आणि आता आपला निभाव लागणार नाही, आपला आता इथून पुढं आपलं काही शक्य नाही असं त्यांना दिसतात. म्हणजे पावसाळा तोंडावर आला की तो किल्ला काय करायचा, मोगलांच्या स्वाधीन करायचा आणि मोगलांनी पाठ फिरवताच काय करायचं, लगेच पुन्हा तो किल्ला आक्रमण करून काय करायचं, जिंकून घ्यायचा. त्यामुळे अक्षरशः औरंगजेब हा हैराण झालेला होता. म्हणजे याच नीतीने मग औरंगजेबाने तो सातारचा जो किल्ला होता तो सोडलेला होता. नंतर औरंगजेब परळीच्या किल्ल्याकडे देखील वळलेला होता, पण तिथंही अशीच परिस्थिती. पावसाळ्यात मोगलांना परळीचा किल्ला त्यांनी देऊन टाकला, पण किल्ला देताच दिला की पुन्हा ते पाठमोरी झाले की पुन्हा त्याच्यावर आक्रमण करायचं आणि तो किल्ला परत जिंकून घ्यायचा. म्हणजे असं एक सत्र त्यांनी चालू ठेवलेलं होतं. मग ताराबाईंनी म्हणजे मोगली सैन्यावर अगदी छुपे जे हल्ले सुरू केले होते त्याने ते अशी अतिशय त्रस्त असे होऊन गेलेले होते. म्हणजे जुल्फी कारखान जो होता तो हैदराबादच्या प्रदेशामध्ये धुमाकूळ घालत होता, पण तिथे धनाजी जाधवांनी जो काही पराक्रम गाजवलेला होता त्या पराक्रमाने त्यांना एक सळोकी पळो पळून सोडलेलं होतं. म्हणजे मराठ्यांच्या गनिमी काव्याच्या लढ्यामुळे ही मोगल सेना अतिशय त्रस्त झालेली होती. त्यामुळे मोगलांनी पुढील काळामध्ये काय केलं, पन्हाळ्याला वेढा दिला. मग औरंगजेब बादशाह यावेळी कुठे होता तर मिरजला होता. म्हणजे 1701 मध्ये धनाजी जाधवाने अचानक काय या औरंगजेबावर हल्ला केला आणि त्याची दाणादाण उडवली. मग पन्हाळा जिंकण्यासाठी मोगल शर्तीने प्रयत्न करत होते, मात्र मराठ्यांनी काय त्यांना यश येऊ दिलं नाही. कारण म्हणजे बाहेरची जी रसद होती ते पुरवण्याचं काम कोण करत होतं तर अमात्य, आणि ह्या धनाजी जाधवाचं काय काम होतं तर मोगल ठाण्यावर हल्ले करणे. म्हणजे ठरलेल्या नीतीप्रमाणे पावसाळा तोंडावर येताच मराठ्यांनी पन्हाळगड होता, पावनगड हे जे किल्ले होते ते मोगलांना देऊन टाकले. मग ते देताना मोगलांकडून बऱ्यापैकी जी काही वसुली होती किंवा जी काही रक्कम होती ती त्यांनी घेतलेली होती. मग औरंगजेबाने पुढील काळामध्ये वर्धमानगड, नंदगिरी, त्यानंतर चंदनवंदन म्हणजे यासारखे जे किल्ले होते ते त्यांनी जिंकून घेतले आणि पुढं अगदी 1701 मध्ये तो पुढं विशाळगडाकडे वळला. म्हणजे मराठ्यांनी त्याच्यावर वाटेमध्ये अनेक छुपे असे हल्ले केले, पण मग 6 महिने त्याने काय केलं, विशाळगड जो होता तो त्याने 6 महिने जवळजवळ लढवलेला दिसतो. म्हणजे अशा पद्धतीनं हा विशाळगड जवळजवळ 6 महिने त्याने लढवलेला होता. मग पुढील काळामध्ये पावसाळा जवळ आला म्हणून 2 लाख रुपये यांनी जवळजवळ रक्कम मराठ्यांनी घेतली आणि तो जो गड होता तो मोगलांच्या स्वाधीन केलेला दिसतो. म्हणजे अशा प्रकारे मोगल मराठा संघर्ष जो होता तो काय संपायला तयार नव्हता. म्हणजे मोगल सरदार कंटाळले होते, तर बादशाह काय दक्षिणेत ठाण मांडून बसलेला होता. म्हणजे स्वराज्यातील किल्ले जात होते, परंतु लवकरच पुन्हा ताराबाई ते किल्ले परत जिंकून घेत होत्या. म्हणजे 1702 मध्ये औरंगजेबाने मराठ्यांचे किल्ले घेण्याचे एक सत्र सुरू केलं. म्हणजे त्यात सिंहगड होता, राजगड होता, तोरणा होता. पण दुसरीकडे काय झालं, मराठ्यांनी अगदी वराड, मावळा या प्रदेशात एक लुटालूट सुरू केलेली होती. म्हणजे 1705 पर्यंत जर आपण विचार केला तर मराठ्यांनी सिंहगड, लोहगड म्हणजे यासारखे बरेच जे किल्ले होते ते पुन्हा जिंकून घेतलेले दिसतात. म्हणजे अशा पद्धतीने मराठ्यांचं जे नेतृत्व होतं ते अतिशय यशस्वीपणे या ताराबाईंनी केलेलं होतं. त्यानंतर आहे मोगलांशी गनिमी काव्याने दिलेला लढा. म्हणजे 1706 मध्ये औरंगजेब जेव्हा अहमदनगरला आला त्या ठिकाणी मोगलांच्या ठिकठिकाणच्या पराभवाच्या बातम्या आणि मराठ्यांनी ताब्यात घेतलेले किल्ले अशा वेगवेगळ्या बातम्या औरंगजेबाच्या कानावर पडत होत्या. म्हणजे ताराबाईच्या नेतृत्वाखाली मराठी सैन्यांनी
गनिमी काव्याने औरंगजेबाच्या सैन्याला बी त्रासून सोडलेलं होतं. म्हणजे सैन्यावर अचानक छापा घालणे, शत्रू प्रदेशाची नासधूस करणे, शत्रूकडून मोठ्या प्रमाणावर भरपाई वसूल करणे, कठीण रस्त्याच्या ठिकाणी अगदी भरपूर सैन्य लपवून ठेवणे, त्यानंतर शत्रूने पाठलाग करताच त्याचा फडशा पाडणे, मध्येच रसद तोडणे, म्हणजे अशा प्रकारच्या गनिमी काव्याच्या तंत्राने हे जे मोगल होते ते मराठ्यांपुढं एक हतबल झालेले आपणास दिसतात. म्हणजे मुघलांना हे जे तंत्र होतं गनिमी कावा ते अगदी शेवटपर्यंत समजलं नाही. त्यानंतर मराठ्यांच्या दूरवरच्या भराऱ्या, म्हणजे दूरचे जे काही प्रदेश होते त्यावर मुलुकगिरी करण्याचं जे तंत्र होतं ते ताराबाईंना माहीत होतं. म्हणजे ताराबाईंचे काही सरदार स्वराज्यात गनिमी काव्याने लढून औरंगजेबाची फजिती करत होते. त्याच्यावेळी अनेक मराठा काही सरदार जे होते ते छोट्या मोठ्या आपल्या फौजा घेऊन तुमचा गुजरात प्रांत असेल किंवा माळवा किंवा कर्नाटक येथे मोगली जे प्रदेश होते या प्रदेशावर वसुली करत होते. म्हणजे मराठ्यांच्या विलक्षण भराऱ्यांमुळे मोगली सैन्यांमध्ये एक काय झालं होतं तर गोंधळाचं एक वातावरण निर्माण झालेलं होतं. त्यानंतर आहे समजा मराठा स्वातंत्र्य युद्धाचा शेवट. म्हणजे मराठ्यांचे राज्य बुडवण्यासाठी आलेल्या औरंगजेबाला म्हणजे जवळजवळ 25 वर्ष लढा देऊनही अगदी पूर्णपणे अपयशच आलेलं आहे. म्हणजे त्यामध्ये त्याला यश मिळालं नाही. म्हणजे शेवटी निराश अशा परिस्थितीमध्ये 1707 मध्ये अहमदनगर येथे त्याचा मृत्यू झाला. जे मराठ्यांना संपवण्याचं उद्दिष्ट ताराबाईनं त्या औरंगजेबाचं जे उद्दिष्ट होतं ते मराठ्यांना आपण संपवू हे यशस्वी होऊ दिलं नाही. म्हणजे औरंगजेबाचा मृत्यू झाला आणि मराठ्यांचं स्वातंत्र्य युद्ध देखील तेथे संपलेलं दिसतं. आता यातील एकदम महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे महाराणी ताराबाईंची योग्यता. आता सर्वप्रथम राज्यकारभार, म्हणजे आपला मुलगा दुसरा शिवाजी याला गादीवर बसवला आणि महाराणी ताराबाईंनी काय केलं स्वतः राज्याचा जो कारभार होता तो आपल्या हाती घेतला आणि तो राज्यकारभार त्या चालू लागल्या. म्हणजे मुलकी किंवा लष्करी प्रशासनामध्ये त्यांना उत्तम ज्ञान होतं. समाजामध्ये चोऱ्यामाऱ्या करणाऱ्या जे काही लोक होते त्यांना एक तंबी देण्याचं काम त्यांनी केलं. म्हणजे सरकारी अधिकाऱ्यांना एक सक्त ताकीद होती की कोणत्याही सर्वसामान्य जनतेला त्रास द्यायचा नाही. राज्याचे सेवक असेल किंवा वतनदार म्हणजे या ज्या काही प्रतिष्ठित व्यक्ती होत्या या व्यक्तींबरोबरच अगदी सामान्य माणूस देखील त्यांच्याकडे दाद मागू शकत होता. म्हणजे सुभेदार, लष्कर आणि कारकुनांना एक जबाबदारीने काम करण्याची सक्त ताकीद या महाराणी ताराबाईंनी त्यांना दिलेली होती. त्यानंतर आहे न्यायनिवाडा, म्हणजे कारभारी या नात्याने किंवा कारभार प्रमुख या नात्याने ताराबाईंनी अनेक खटले चालवलेले होते. न्यायनिवाड्यासाठी काय तर न्यायालयीन कामकाजावर नियंत्रण ठेवले गेले, म्हणजे तसे सर्वांना न्याय मिळेल याची देखील त्यांनी काळजी घेतलेली होती. आता त्यानंतर आहे संघटन चातुर्य, म्हणजे यामध्ये काय सांगता येईल तर ताराबाईंनी काय केलं राज्यकारभार हाती घेतल्यानंतर अनेक साहसी, गुणी, कर्तबगार जे काही लोक होते त्या लोकांना जवळ केलं आणि त्यांचं संघटन करून त्यांना एकत्र करून मोगलांविरुद्ध त्यांनी यशस्वी असा लढा दिला. म्हणजे अमात्यापासून ते देशमुखांपर्यंत सर्वांना त्यांनी काय केलं वतनं दिली. त्यांच्यामध्ये राष्ट्रसेवेसाठी आत्मबलिदान करण्याची जी भावना होती ती निर्माण करण्याचं जे काम होतं ते या ताराबाईंनी केलेलं होतं. म्हणजे ताराबाईंच्या आज्ञेची काटेकोरपणे अंमलबजावणी त्यावेळी होत होती. त्यानंतर आहे धार्मिक, त्यांचं आपण योग्यता बघताना धार्मिक धोरण काय होतं. म्हणजे महाराणी ताराबाईंनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांचं जे धार्मिक धोरण होतं तेच अगदी पुढं चालू ठेवलेलं होतं. म्हणजे स्वराज्यातील हिंदूंच्या मंदिरांना एक मोगली फौजांचा धोका आहे असं त्यांनी ओळखलेलं होतं. म्हणजे धार्मिक स्थळांना संरक्षण देण्याचं जे काम होतं हे त्यांनी केलेलं होतं. म्हणजे कोणत्याही धार्मिक स्थळांना, म्हणजे कोणत्याही धर्माचं असू द्या, आपल्या मुलकी लष्करी अधिकाऱ्यांकडून धक्का लागणार नाही याची काळजी त्यांनी नेहमीच घेतलेली होती. म्हणजे त्यासाठी त्यांनी काय केलं आज्ञापत्र काढली, मंदिर असेल किंवा मठ असेल किंवा साधू पुरुषांची समाधी यांना व इतर जी काही धार्मिक स्थळं आहे यांना इनामे दिली आणि जी काही जुनी इनामे होती ती सुद्धा त्यांनी चालू ठेवलेली होती. म्हणजे अशा प्रकारे औरंगजेबाच्या
मृत्यूपर्यंत अतिशय कटाक्षाने त्या औरंगजेबाशी त्यांनी लढा दिलेला आहे. म्हणजे पती निधनानंतर जवळजवळ 7 वर्षे त्यांनी औरंगजेबाशी लढा दिला. मराठा राज्य जे होतं ते अतिशय अत्यंत निष्ठेने आणि काळजीपूर्वक त्यांनी त्या मराठा राज्याचं संरक्षण केलेलं आहे. म्हणजे औरंगजेबाच्या मृत्यूनंतर शाहूचे महाराष्ट्रात आगमन झाले आणि मग मराठी राज्य जे होतं ते 2 विभागामध्ये विभागलं गेलेलं आहे पुढील काळामध्ये. म्हणजे ताराबाईंनी एक प्रभावी राजकारण खेळून आपला प्रभाव वाढवला. पण याच्यातच काय झालं, त्यांच्या राजकारणामुळं पेशव्यांनी देखील आपला प्रभाव पुढील काळामध्ये वाढवलेला दिसतो. अशातच 1761 मध्ये या महाराणी ताराबाईंचा सातारा किल्ल्यावर मृत्यू झाला. अशा प्रकारे म्हणजे आपणास असं सांगता येईल की मराठ्यांच्या इतिहासामध्ये मराठ्यांचं स्वातंत्र्ययुद्ध पुढे नेताना ताराबाईंची जी भूमिका होती किंवा ताराबाईंनी केलेली जी कामगिरी होती ती अतिशय अद्वितीय अशा स्वरूपाची होती. हे झालं महाराणी ताराबाई. म्हणजे त्याच्यातच महाराणी ताराबाई किंवा मोगल संमत म्हणजे त्याच्यात ते सातारा, पन्हाळा हे सुद्धा त्याच्यामध्येच येईल. तुम्ही तो अगदी व्यवस्थितपणे ॲन्सर लिहू शकता. त्याच्या नोट्सही तुम्हाला दिल्या जातील. आता प्रकरणातील तिसरा जो मुद्दा आहे संताजी घोरपडे, धनाजी जाधव आणि रामचंद्रपंत अमात्य. तर संताजी घोरपडे जे आहे ते आपण या लेक्चरला घेऊया आणि मग उरलेले ते 2 जे सब टॉपिक आहे ते नंतर आपण पुढच्या लेक्चरला पूर्ण करणार आहोतच. म्हणजे याच्यानंतर आपलं जे लेक्चर आहे पुढील 1 तासात ते परत आपण ते घेणार आहोत. आता संताजी घोरपडे. संभाजी महाराजांच्या हत्येनंतर मराठ्यांच्या इतिहासात नव्या युगाला एक प्रारंभ झालेला होता. म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांची क्रूरपणे हत्या करण्यात आली. मग हा सूड घेण्याच्या उद्देशाने अनेक मराठा सरदार एकत्रित आलेले त्यावेळेस आपल्याला दिसतात. म्हणजे स्वराज्याचे प्राणपणाने रक्षण करण्याची जिद्द या मराठ्यांमध्ये निर्माण झाली. औरंगजेबाचं दक्षिण दिग्विजयाचे मनसुबे त्यांनी उधळून लावले. म्हणजे यात संताजी घोरपडे यांची जी कामगिरी होती ती अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते. जे संताजी घोरपडे मग यांनी केलेली जी कामगिरी आहे त्याचा आढावा आपण घेऊया. म्हणजे फॉर एक्झाम्पल पहिला जो मुद्दा आहे संताजींचे महाराष्ट्रातील कार्य. म्हणजे राजाराम महाराज जिंजीकडे जाताच रामचंद्रपंत अमात्य आणि शंकराजी यांनी विशाळगडापासून तर पाटणपर्यंतचा प्रदेश जिंकून घेतला. तर संताजींनी संभाजी महाराजांना पकडणाऱ्या शेख निजामाचा पराभव केला. जे याच काळामध्ये काय झालं, मग मराठ्यांनी संताजी व धनाजी यांच्या नेतृत्वाखाली वाईचा प्रदेश देखील जिंकून घेतला आणि प्रतापगड जो होता तो आपल्या ताब्यामध्ये घेतला. म्हणजे सातारच्या किल्ल्याला वेढा घालून बसलेल्या सर्जा खानाचा संताजी आणि धनाजी या दोघांनी काय केला, पराभव केला. जे मराठ्यांच्या आक्रमक हालचालीमुळे वाई, सातारा, त्यानंतर खटाव हे जे प्रदेश होते ते मराठ्यांच्या ताब्यात आलेले दिसतात. म्हणजे खटाव आणि माणगावच्या रक्षणासाठी बादशहाने लुत्फुल्ला खान याला प्रचंड फौजेनिशी पाठवलेलं होतं. मात्र संताजी आणि धनाजी यांनी या खानाचा पराभव केला. महाराष्ट्रात मोगलांच्या ताब्यामध्ये असलेले विविध जे काही किल्ले होते ते परत मिळवण्यास त्यांनी सुरुवात केली. म्हणजे थोडक्यात काय, संभाजी महाराजांच्या हत्येनंतर महाराष्ट्रात स्वराज्यात जी पोकळी निर्माण झालेली होती, खिळखिळे झालेले जे स्वराज्य होतं ते पुन्हा भक्कम करण्याच्या उद्देशाने संताजी आणि धनाजींनी केलेलं कार्य अतिशय मौलिक असं आहे. मग संताजी आणि धनाजीची कर्नाटकामध्ये, आता हे झालं महाराष्ट्रामधील त्यांनी केलेलं कार्य. मग आता त्यानंतर पुढचा मुद्दा आहे संताजी आणि धनाजींची कर्नाटकातील कामगिरी. म्हणजे राजाराम महाराजांनी रायगडावरून जिंजी येथे त्यांनी सुखरूप तेथे पोहोचले आणि हे समजताच जुल्फिकार खानाने काय केलं, आपला मोर्चा जिंजीकडे वळवला. म्हणजे कोणत्याही परिस्थितीत जिंजी काबीज करून
राजाराम महाराजांना कैद करणं व स्वराज्यावर कब्जा मिळवणं हे बादशहाचं ध्येय होतं. मात्र जिंजीचा बेडा उठवण्याच्या उद्देशाने संताजी कर्नाटकात गेले. म्हणजे संताजी धनाजीच्या पराक्रमाची महती बादशाहाला माहिती नव्हती. म्हणजे त्याला काय, तो अज्ञात होता, एवढी माहिती त्यांच्याविषयी त्याला नव्हती. संताजी कोणत्याही परिस्थितीत जिंजीपर्यंत पोहोचू नये या उद्देशाने बादशाने कासिम खान याला रवाना केलं. कासिम खानच्या मदतीला आणखी मग काही मातब्बर सरदार देण्यात आले आणि ही सर्व मंडळी चित्रदुर्गाजवळ असतानाच संताजींनी त्यांच्यावर आकस्मिकपणे हल्ला केला. म्हणजे संताजींनी आपल्या सैन्याच्या 3 तुकड्या केल्या. तेव्हा मोगल सैन्य देहोरीच्या किल्ल्यामध्ये गेले. मग येथे हा किल्ला म्हणजे लहान गडी होती. किल्ला म्हणजे अगदी मोठा नव्हता, लहान गडी स्वरूपात. मग त्यात रसद देखील कमी होती. मग मराठ्यांनी या किल्ल्यावर काय केलं, आक्रमण केलं आणि संताजींनी मोगलांचा दारुगोळा जो होता तो लुटला. मग मोगल सैन्याला दारुगोळा कमी पडू लागला आणि पर्यायी काय झालं, मराठ्यांच्या तिखट प्रतिकारामुळे मोगलांचं जवळजवळ 1/3 सैन्य मारलं गेलं. म्हणजे संताजी धनाजी यांच्या नेतृत्वाखाली हा जो किल्ला होता तो हस्तगत करण्यात आला. कर्नाटकातील महत्त्वाची मोगल जी काही ठाणी होती ते देखील काबीज करण्यात यांना यश आलेलं दिसतं. त्यानंतर आहे संताजी यांची युद्ध नीती. म्हणजे संताजी ज्याप्रमाणे उत्तम सेनापती होते तसेच ते उत्तम योद्धा देखील होते. शत्रुपक्षाला पेचात पकडून नष्ट करण्याचं खास जे तंत्र होतं ते त्यांनी स्वीकारलेलं होतं. म्हणजे आपल्या सैन्याच्या अत्यंत वेगवान हालचाली करण्याच्या युद्धनीतीमुळे अनेकदा शत्रूच्या ताब्यातून निसटून जाणे त्यांना सहज शक्य होत होतं. गनिमी कावा या युद्धतंत्रात संताजींनी विशेष प्रावीण्य मिळवलेलं होतं. त्यामुळं गनिमी काव्याच्या प्रावीण्यावरच मोगलांच्या प्रचंड सैन्याला नेस्तनाभूत करण्याचं जे काम होतं त्यामध्ये या संताजीला यश मिळालेलं होतं. म्हणजे संताजीच्या असामान्य युद्ध कौशल्यामुळे मोगलांच्या हल्ल्यातून मराठ्यांच्या स्वराज्याचं आणि पर्यायीनं किल्ल्यांचं या काळामध्ये रक्षण झालेलं होतं. त्यानंतर आहे राजाराम महाराजांच्या काळात मिळालेली चालना. म्हणजे राजाराम महाराजांसाठी एक काम करताना म्हणजे संताजी घोरपडे यांच्या कार्याला जी काही खरी चालना मिळाली असेल तर ती कुणाच्या कालावधीमध्ये, तर राजाराम महाराजांच्या. अल्प सैनिकांसह गनिमी काव्याद्वारे शत्रूला पराभूत करून मराठा जे काही सैनिक होते या सैनिकांमध्ये अत्यंत कठीण अवस्थेत आत्मविश्वास निर्माण करण्याचं जे काम होतं ते या संताजीने केलेलं होतं. म्हणजे संताजींच्या कामगिरीवर कायम टीका करणाऱ्या खातीखानानं देखील संताजीच्या पराक्रमाची अखेर स्तुती केलेली आहे. म्हणजे जुल्फिकार खानासारख्या कसलेल्या सेनानीबरोबर युद्ध करून त्याला पराभूत करून त्याला यमसदनी पाठवणाऱ्या संताजीचा जो पराक्रम होता तो मोगल सैनिकांच्या आणि बादशाच्या मनामध्ये एक धडकी भरवणारा होता. म्हणजे मोगल सैनिकांना जळीस्थळी काष्टी पाशाणी जे म्हणतं अगदी संताजीच दिसत होता. म्हणजे अशा प्रकारे त्याचा जो काही पराक्रम होता तो अतिशय मराठ्यांच्या इतिहासात मोलाचा मानला जातो. त्यानंतर आहे अगदी शेवटी या संताजीची हत्या जून 1697. म्हणजे कासिम खान आणि हिम्मत खान यांचा पराभव करून संताजी जिंजीला गेले आणि राजाराम महाराजांचा विश्वासू साथीदार म्हणून आजपर्यंत कार्य करण्याच्या संताजीच्या स्वामीनिष्ठेविषयी राजाराम महाराजांच्या मनात एक शंका निर्माण झाली. जे राजाराम महाराज आणि संताजी यांच्यात मतभेद निर्माण झाले. म्हणजे मी तुम्हाला मागील लेक्चर सांगितले काहीतरी कान भरणे जो प्रकार होता तो इथे झालेला दिसतो. म्हणजे महाराजांनी संताजींना सरसेनापती पदावरून दूर केलं. संताजी महाराष्ट्रात परत आले. महाराष्ट्रात जेव्हा ते परत आले त्यानंतर संताजी आणि धनाजी यांच्यातील संघर्षाला पुन्हा धार चढलेली दिसते. म्हणजे संताजीचं सैन्य धनाजीकडे गेल्याने संताजीचा पराभव करण्यासाठी धनाजीला फारसे कष्ट पडले नाहीत. मग या असहाय्य अवस्थेत असलेले संताजी आपण रानमाळ भटकू लागले. म्हसवड जवळील ओढ्यात स्नान करीत असताना नागोजी माने
यांनी संताजीची हत्या केली. म्हणजे संताजीचं राजाराम महाराजांनी केलेलं अवमूल्यन आणि नागोजी माने यांनी संताजीची केलेली हत्या, या दोन घटना स्वराज्यावर झालेला एक आघात मानल्या जातात. म्हणजे त्यांच्यामध्ये वैरभाव खरं तर निर्माण व्हायला नको होतं, पण असं दुर्दैवाने घडून आलं आणि अशा पद्धतीनं तिथं संताजीची हत्या करण्यात आली. मग आता संभाजी महाराजांच्या हत्येनंतर स्वराज्यात निर्माण झालेली जी काही राजकीय पोकळी होती, ती काही प्रमाणात का होईना या संताजी घोरपडे यांनी भरून काढण्याचा प्रयत्न केलेला होता. म्हणजे राजाराम महाराजांनी संताजींना सेनापतीपद दिले होते, त्याचा अतिशय चांगला उपयोग संताजींनी देखील केलेला होता. पण काही कारणास्तव राजाराम महाराज आणि संताजी यांच्यामध्ये वितुष्ट निर्माण झालं. संताजींना सेनापती पदावरून काढून टाकण्यात आलं आणि एक काळ मोगलांच्या मनात धडकी भरवणारा संताजी आपल्या साथीदारांसह जेव्हा भटकू लागला, तर म्हसवडजवळील एका त्या ओढ्यात तुम्हाला सांगितलं मी की नागोजी माने याने हल्ला केला आणि त्यांना ठार मारलं. त्याचे शिर फिरोजगंज या मोगल सरदाराकडे पाठवलं. एक महान सेनापतीचा असा शेवट होणं म्हणजे खरोखरीच स्वराज्यावर झालेला आघात होता. हे झालं संताजीची कामगिरी. याच्यावर टिपाद्यामध्ये विचारलं जाऊ शकतो संताजी घोरपडे. आता यानंतरच्या लेक्चरला आपण म्हणजे आज आपण बघितलं समजा महाराणी ताराबाई आणि संताजी घोरपडे या दोन मुद्द्याचा आपण आढावा घेतला. पुढील लेक्चरला आपण धनाजी जाधव आणि अगदी या सेमेस्टरतील अभ्यासक्रमातील शेवटचा जो मुद्दा आहे रामचंद्रपंत अमात्य या दोन उपघटकांचा आढावा आपण पुढील लेक्चरला घेऊया. सो आता आपण थांबूया. पुन्हा भेटूया पुढील लेक्चरला. धन्यवाद.